सरकारला जर दिलेला आहे तर मग राज्य सरकार काय करल? आपल्या एससी आणि एसटी प्रवर्गातील जो जो मोठा घटक आहे त्यांच्या सोयीनुसार त्यांना ते लालच देतील की तुम्हाला आम्ही 10% आरक्षण देऊ, तुम्हाला आम्ही 8% आरक्षण देऊन टाकू, अशा पद्धतीचे हे लालच देतील आणि सत्तेत हे येतील, म्हणजेच या प्रकरणाचा पूर्णपणे दुरुपयोग करतील. अशा प्रकारच्या ज्या अटी घातलेल्या आहेत. आणि उद्या काय होणार आहे, जे उपवर्गीकरण आहे म्हणजे जातीमध्ये ज्या पोट जाती आहेत, समजा चर्मकारांमध्ये, नवबुद्धांमध्ये पूर्वाश्रमीचा महार आहे, त्याच्यात देखील उपजाती आहेत. समजा त्यांच्यात जाती उपजाती कमी आहेत परंतु चर्मकारांमध्ये आहेत, मातंग समाजात आहेत, वाल्मिकीमध्ये आहेत, मेहतरमध्ये आहेत. मग हे काय होईल, यांना लढवलं, एक प्रकारचं लढवलं जाईल. यांना काय होईल, लढवलं जाईल. समजा एखाद्या खाटीक समाजाची जर लोकसंख्या अति कमी आहे तर मग त्याला खूप कमी आरक्षण भेटेल. त्यांची लोकसंख्या जर महाराष्ट्रभरात एक 5 लाख आहे तर या 13% मधून त्यांना जवळपास अर्धा टक्का आरक्षण भेटणार नाही. मग जर असं असलं तर मग भांडतील, ते म्हणतील की मग आमचं आरक्षण हे घेतायत, मग यांचं आरक्षण कमी करा ना, आम्हाला जास्त द्या. परत चर्मकाराला दिलं, चर्मकाराला 1.25% जर चर्मकार महाराष्ट्रभरात आहे म्हणजे 25-30 लाखाच्या आसपास आहे, तर चर्मकार काय म्हणतील की आम्हाला आरक्षण कमी आहे, मग त्यांचं आरक्षण द्या. म्हणजे ह्या प्रकारचे जे भांडणं आहेत हे भांडणं नंतर होतील आणि जाती जातीमध्ये पुन्हा तेढ निर्माण होईल. तर अशा पद्धतीचा जो घृणास्पद आणि अतिशय निंदनीय म्हणूया, हा निंदनीय जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हा निर्णय अति चुकीचा आहे. म्हणून हा निर्णय सुप्रीम कोर्टाने पूर्णतः रद्द करावा हा निर्णय, आणि हे जे काही त्यांनी निकाल दिलेला आहे हा निकाल स्थगित करावा, जेणेकरून जे पूर्वी चाललेलं होतं आरक्षण तेच आरक्षण मिळालं पाहिजे. जर उपजाती वर्गीकरणात म्हणजे उपवर्गीकरणात जर आरक्षण हे जर विभाजन केलं तर सगळ्यात जास्त या ठिकाणी फायदा पूर्वाश्रमीच्या महार म्हणजे आजचा बुद्धिस्ट आहे यांना मिळेल. पण बुद्धिस्टांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नको या प्रकारचं आरक्षण लागेल, तर पण आरक्षणामध्ये वर्गीकरण नकोय, त्यांची ही ठाम भूमिका आहे. मग ही भूमिका चर्मकारांची देखील असली पाहिजे, हीच भूमिका मातंग समाजाची देखील असली पाहिजे. कारण 13% मध्ये आता तुम्ही जर मुलं शाळा शिकतायत तर तुमच्यात जितकं टॅलेंट आहे त्या टॅलेंट नुसार तुम्ही स्पर्धा परीक्षेत जाल आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही जो हे असतं तुमचं रिझल्ट असतो, जी सीमा असते ती तुम्ही ब्रेकआउट कराल आणि तुम्ही त्यात सिलेक्ट व्हाल. परंतु उपवर्गीकरणामध्ये जर दिलं हे आरक्षण तर मग खूप कमी आरक्षण येईल आणि मुलांना पाहिजे तसं स्पर्धा परीक्षांमध्ये असेल अथवा नोकरीमध्ये असेल त्या जागा मुबलक भेटणार नाही. आणि हळूहळू हे जे षडयंत्र आहे हे मग केंद्र सरकारचं षडयंत्र आहे, हे तुमचं सुप्रीम कोर्टाचं षडयंत्र आहे, हे ब्राह्मणवाद्यांचं जे षडयंत्र आहे हे षडयंत्रात ते यशस्वी होतील आणि आपल्या जातींमध्ये पुन्हा फूट निर्माण होईल, फूट पडेल. आणि आज जे काही एससीची एसटीची जी प्रगती झालेली आहे आरक्षणाच्या बलबुत्यावर माध्यमातून, ती प्रगती पुन्हा खुंटवेल आणि पुन्हा यांना तोडो फोडो आणि नीती करा, राज्य करा अशी नीती या ब्राह्मणवाद्यांची आहे, या सत्ताधाऱ्यांची आहे. हे जर आपल्याला उलथून लावायचे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात देशाभरात मागील महिन्यात चंद्रशेखर आझाद असतील, बहन कुमारी मायावती असतील, यांनी संपूर्ण भारत बंदचं आव्हान केलं होतं. आणि राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, पंजाब असो, उत्तराखंड असो, या ठिकाणी बऱ्या प्रमाणात भारत बंद देखील केला होता आणि ते यशस्वी झालं. आणि म्हणून कुठेतरी हे सरकार थोडंसं नमलेलं आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी देखील सांगितलं की जातीमध्ये उपवर्गीकरण होणार नाही, परंतु हे यांचे खायचे दात
आणि दाखवतात वेगळे आहेत. हे खूप चालू चपाटी लोक आहेत, यांच्यावर आपण भरोसे ठेवू शकत नाही. म्हणून हे आज काय बोलतील उद्या काय बोलतील, म्हणून आपण एक मताने एक ताकद दाखवायची आणि सुप्रीम कोर्टाला हा जो निर्णय आहे हा रद्दच झाला पाहिजे. यासाठी 20 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जे कर्मचारी संघटना आहेत, आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून हे आरक्षण बचावचं मोठा मोर्चा निघणार आहेत. म्हणून याची नैतिक जबाबदारी म्हणून सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, माय भगिनींची नैतिक जबाबदारी आहे, तुम्हा सगळ्या तरुणांची ही जबाबदारी आहे. आमची जबाबदारी आहे की आपण त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने येऊन सरकारवर, इथल्या जिल्हाधिकारीच्या माध्यमातून या सरकारवर, राज्य सरकारवर असेल आता केंद्र सरकारवर, हे आपण प्रेशर आणायचं आहे. आपलं एकीचं दर्शन आपण दाखवायचं आहे, जेणेकरून त्यांना वाटणार नाही की यांच्यात फूट आहे. आपल्यात फूट पडू देता कामा नये आणि नेकीने आणि जोमाने आपल्याला लढायचं आहे. त्यासाठी या प्रबुद्ध नगर मधून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आणि तुम्ही येणार एवढी मी आशा बाळगतो. आणि मोर्चाला 20 सप्टेंबर 1-1.5 तासात 2 तासाचा जास्तीत जास्त मोर्चा राहणार आहे. परंतु सगळ्यांनी वेळ काढायचा आहे. येणाऱ्या पिढीसाठी हा अति महत्वाचा मोर्चा आहे. येणाऱ्या पिढीला आरक्षण वाचलं पाहिजे, आरक्षण आपलं आहे ते शाबूत राहिलं पाहिजे. उलट मी तर असं म्हणेल की या सुप्रीम कोर्टाने जे 50% आरक्षणाची जी सीमा आहे ती बंद केली पाहिजे. आता 100% आरक्षण दिलं पाहिजे. अहो, ज्या काळी 13% आरक्षण दिलेलं होतं त्या काळी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी लोकसंख्या देखील कमी होती, परंतु आज लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुपटी तिपटीने SC ST लोकसंख्या झालेली आहे आणि तुम्ही आरक्षण तेवढंच देतायत म्हणजे काय? बेरोजगारी वाढवतायत तुम्ही. खाजगीकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी वाढवलेली आहे तुम्ही. जागतिकीकरणाच्या नावाने बेरोजगारी वाढवलेली आहे. भांडवलदारांच्या हातात हे सगळं दिलेलं आहे. मग ही जर क्रिमिनलची आठ जर आम्हाला लावत असाल तर हीच क्रिमिनलची आठ तुम्ही धीरूभाई अंबानीचे मुलगा अनिल अंबानीला लावा, तुम्ही अदानीला लावा, तुम्ही टाटाला लावा, बिर्लाला लावा, की तुम्ही 1 करोडचा बिझनेस करताय, 2 करोडचा तुम्ही बिझनेस अजिबात करता कामा नये. अशी तुम्ही त्यांना देखील क्रिमिनलची आठ लावा. इथं गोरगरिबांना, वंचितांना, या देशाचा मूळ निवासी, या देशाचा खरा रहिवासी, याला तुम्ही अशी आठ लावतात. अरे शरम वाटली पाहिजे या सरकारला, या सुप्रीम कोर्टाला लाज वाटली पाहिजे. हे त्वरित हा जो निर्णय आहे, हा जो निकाल दिलेला आहे, हा त्वरित बंद करा, हा त्वरित थांबवा. जर थांबला नाही तर अख्खा देश पेटेल, अख्ख्या देशात हाहाकार माजून टाकू. म्हणून सुप्रीम कोर्टाला आम्ही खुली चेतावणी देतो. माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलावा, हा निकाल स्थगित करावा, एवढंच या ठिकाणी मानतो. आणि सगळ्यांनी मोर्चाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी मी कळकळीची सगळ्यांना विनंती करतो. यानंतर आप्पासाहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने दिनांक 20/9/2024 रोजी सकाळी 11 वाजता भालेकर हायस्कूल मैदान येथून मोर्चा निघणार आहे कलेक्टर ऑफिस पर्यंत. तर ह्या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे. त्याचं प्रमुख कारण काय आहे की जो काही सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो फार खतरनाक आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमातून 3 गोष्टी आपल्यावर लादण्यात येत आहेत. पहिलं म्हणजे आपला जो काही SC ST संवर्ग आहे, अनुसूचित जाती जमातीचा, आता महाराष्ट्रामध्ये आपल्या अनुसूचित जातीला 13% राखीव जागा आहे, पण केंद्रामध्ये 15% आहे. तसंच अनुसूचित जमातीला 7.5% राखीव जागा आहे. आणि अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 59 जाती आहे आणि देशामध्ये 108 जाती आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर 59 जातींना 13% मध्ये विभाजन करून द्यायचं आहे तर काही जातींना पॉइंट मध्ये येणार. आणि जर ते पॉइंट मध्ये जर त्यांना आरक्षण मिळायचं म्हटलं तर ती
जागा 2 निघणार आहेत, 5 निघणार आहे, 10 निघणार आहेत, त्याच्यामध्ये यांचा नंबर येईल का? कारण जे रोस्टर आहे 100 बिंदू नामावलीचं रोस्टर, त्याच्यामध्ये यांचा 100 बिंदू नामावलीमध्ये कितवा नंबर येणार आहे? मग काही जातींना तर मग 50-50, 100-100 वर्ष आरक्षणही मिळणार. आणि म्हणून काय आहे की हे जे काय आरक्षण आहे उपवर्गीकरणाचं, हे या जातींमध्ये फूट पाडायचं कट कारस्थान, जाती जातीमध्ये भेद निर्माण करायचं, या जातीने एकमेकांमध्ये लढाचं, संघर्ष करायचं, म्हणून ही जी काही जाती उतरंडाची निर्मिती केलेली आहे. समाज व्यवस्था कशी आहे? जाती उतरंडीची आहे. पहिले ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य आणि शूद्र, आणि मग शूद्रानंतर कोण आहे? अतिशूद्र. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? अतिशूद्रामध्ये येतो. जो काय अनटचेबल आहे, जो अस्पृश्य आपला वर्ग आहे, या अस्पृश्य वर्गामधले या 59 जाती आहे. आणि या जातींचा जो एक गठ्ठा होता, जी एकजूट संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती, ती एकजूट यांना तोडायची आहे. जसं आज आपण पाहतो आहे की ओबीसी विरोधामध्ये मराठा यांचं भांडण चाललेलं आहे. ओबीसीच्या मध्ये गटकट निर्माण करण्यासाठी मराठा विरोधामध्ये ओबीसीचं भांडण चाललेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की धनगर जो आहे ओबीसी मध्ये आरक्षण घेतोय, त्याला सांगितलं की तू एसटी मध्ये आरक्षण माग, आदिवासी मध्ये आरक्षण माग. आता धनगर हे म्हणजे सपाटीवर राहत आहेत, त्यांचा बिझनेस वेगळा आहे, शेती व्यवसाय आहे किंवा जे काय मेंढी पालन वगैरे, आणि हे आदिवासी जंगलामध्ये राहणार आहे. म्हणजे यांची कॅटेगरी एक होऊ शकते का? परंतु धनगरांना सांगण्यात आलं की तुम्हाला जे आहे आदिवासी मधून आम्ही आरक्षण देतो. मग ते धनगरांचं जे आहे आंदोलन सुरू आहे, ते म्हणतात आम्हाला आदिवासी मधून आरक्षण द्या. म्हणजे हे भांडण चाललेलं आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांना आरक्षण आहे ओबीसी मध्ये, तरी एसटी मध्ये घुसू राहिले ते. म्हणजे एसटी विरोधामध्ये धनगर, म्हणजे आता समाजाचे 2 तेढ झालेले आहे. ओबीसी विरोधामध्ये मराठा आणि धनगर विरोधामध्ये आदिवासी. आणि आता हे कमी पडलं म्हणून काय झालं की आता आपल्या एससी मध्ये, आपल्या अनुसूचित जातीमध्ये 59 जातीमध्ये भांडण लावण्यासाठी हे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आणि एसटी मध्ये पण भांडण लावून द्यायचं. असं जाती जातीमध्ये ही जी काय फूट पाडलेली हजारो वर्षापासूनची आणि जी मिटलेली होती, म्हणजे आपला वर्ग एक झालेला होता, आता हा आपल्या मध्ये दुफळी माजवण्यासाठी या सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान केलेलं आहे. आणि याच्यामध्ये राज्यकर्ते जबाबदार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला पुढे करून आपल्यावर बंदूक झाडलेली आहे. आणि मग याच्यामुळे काय परिणाम होणार आहे की या वर्गीकरणामुळे, भांडणामुळे उद्या म्हणतील की एक जात दुसऱ्या जाती विरोधात भांडणार. पुन्हा आलेलं कोणतं आहे विषय की तुम्हाला जे आहे क्रीमी लेअर लागेल. आणि मग क्रीमी लेअर मध्ये काय म्हणजे आर्थिक आरक्षण तुम्ही आणतायत, जे संविधानामध्ये नाही आहे. म्हणजे क्रीमी लेअरच्या माध्यमातून आर्थिक निकषावर तुम्हाला आरक्षण लागू होईल. आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे, त्यांचे जे वरचे 8 लाखावरचे त्यांना कोणालाही आरक्षण लागू होणार नाही. 8 लाखाच्या खालच्यांनाच आरक्षण लागू होणार आहे. आणि मग 8 लाख जो आहे शिपायाचा पगार जो आहे वार्षिक 8 लाख रुपये आहे. इथं जर आपण शिपायाचं जरी उत्पन्न घेतलं तरी आजच्या महागाईच्या काळामध्ये जे 7वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे शिपायाचं पण उत्पन्न जे 8 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे शिपायाला पण आरक्षण मिळणार नाही. म्हणजे शिपायाचा मुलगा आज शिकतो आहे, क्लर्कचा वगैरे सगळ्यांचे, पण ह्या मुलांना जे आहे कोणती स्कॉलरशिप पण मिळणार नाही, फ्रीशिप पण मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. म्हणजे मग यांच्या मुलांचं आरक्षण गेलं 8 लाखाच्या वर. आणि मग हे जे काय आहे उत्पन्न तर सरकारी आकडेवारी असते, कारण पे शीटवर आपण पगार येतो. म्हणून हे अशा पद्धतीने आरक्षण आपलं समाप्त करू इच्छितात आहे. आणि तिसरा मुद्दा जे आहे की एकदा जर का आरक्षण मिळालं तर पुन्हा पुढच्या पिढीला मिळणार नाही. आता जर मला आरक्षण मिळालेलं असेल तर माझ्या मुलांना मिळणार नाही, ज्यांना जर आरक्षण मिळालं असेल तर यांच्या मुलांना नाही. म्हणजे एकच वेळेस आरक्षण, म्हणजे तुम्ही हजारो पिढ्यानपिढ्या आरक्षण घेतायत. बरोबर आहे का नाही? आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण लागू नये, हायकोर्टात आरक्षण लागू नये, मग त्याच्यावर वर्चस्व कोणाचं आहे? सगळं ब्राह्मणांचं आहे. मॅक्झिमम जे काय आहे 70% पेक्षा जास्त ब्राह्मणच न्यायाधीश आहे. आणि मग ते जे आहे तिथं निवड काही नाही, परीक्षा नाही, मुलाखत नाही.
ही जी काय कोलेजियम पद्धत आहे, म्हणजे मी जे आहे आपण 5 लोकांनी न्यायाधीश निवडायचे, म्हणजे आपल्या विचाराचे जे असतील तेच आपण निवडू ना. म्हणजे कोणती परीक्षा नाही, काही नाही, अशा पद्धतीने ही न्यायाधीशांची कोलेजियम पद्धतीने निवड होती. आणि हेच कट कारस्थान जे आहे, मग यांचं वर्चस्व आहे. जे उच्च वर्णीय आहे तेच मॅक्झिमम न्यायाधीश आहे, आपल्यातलं नाहीच. आणि मग आपल्यातला जो त्यांचा गुलाम असेल त्याला ते न्यायाधीशपदी घेतील आणि आपलंच खच्चीकरण करतील. अशा पद्धतीने हे सगळं डाव जे आहे रचल्या जातो आहे. आणि म्हणून आपल्याला खूप सावध राहायचं आहे. आणि हा जो काही सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे तो जर रद्द करायचा असेल तर यामध्ये संसदेमध्ये आपल्याला जो आहे कायदा करावा लागेल. संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा याच्यामध्ये बहुमताने निर्णय घेऊन हा जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो रद्दबातल करावा लागेल. त्यासाठी घटना दुरुस्ती करावं लागेल. आणि म्हणून जर आपल्याला हे करायचं असेल तर केंद्र सरकारवर दडपण आणावं लागेल. आणि म्हणून आपल्याला ताकद दाखवावी लागेल. म्हणून सगळ्या जे काही ह्या SC STच्या सगळ्या जाती पोट जाती आहे या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपली शक्ती दाखवली पाहिजे. जर तुम्ही हे निर्णय मागे जर घेतला नाही तर तुम्हाला आम्ही या विधानसभेला पण निवडून देणार नाही. जसं लोकसभेला आम्ही तुम्हाला धक्का दिला की तुम्ही संविधान बदलणार, कारण यांचे खासदार म्हणत होते, यांचे मंत्री म्हणत होते की तुमचं संविधान बदलू. म्हणून आपण सगळे एक झालो आणि यांना धडा दिलेला आहे. यांना 240 वर आपण आणलं. परंतु हे जर अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपलं खच्चीकरण करत असेल तर हे आपल्याला हाणून पाडावं लागेल, हा डाव यांचा. आणि म्हणून हा जो काही मोर्चा आहे या मोर्चामध्ये आपल्या समाजाने सगळेच SC STतले जेवढे काय असेल, परंतु प्रत्येकाने तिथे उपस्थित होणं गरजेचं आहे. नाही तर झोपडपट्टीतला मुलगा कधी क्लार्क होणार नाही, झोपडपट्टीतला मुलगा शिपाई होणार नाही, तो उद्या डॉक्टर होणार नाही, इंजिनियर होणार नाही. कारण एवढं काही शैक्षणिक जे काही त्यांनी धोरण आणलेलं आहे या शैक्षणिक धोरणामध्ये खाजगी विद्यापीठांची निर्मिती झालेली आहे. आणि तिथली फी एवढी मोठी आहे की आपला पोरगा तिथे आपण टाकू शकत नाही. आणि मग आपण दारिद्र्य रेषेतून बाहेर कसं काय येणार. आता आम्ही पण जे आहे गोरगरिबाचीच पोरं आहोत ना, पण या आरक्षणामुळे आम्ही इथपर्यंत आलो. ती संधी आरक्षणाने दिली, नाही तर आपले मुलं असे मोठ्या पदावर येणार नाही. आणि हे होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे त्यांना काय आहे की जे काय आपलं आरक्षण आहे ते किती आहे, 49.50%, म्हणजे 50%च्या आत आरक्षण दिलेलं आहे. मग 50%चं आरक्षण कोणाचं कमी झालेलं आहे, या ब्राह्मणांचं जे उच्चवर्णीयांचं कमी झालेलं आहे. आरक्षण जे आहे संविधानामुळे यांचं आरक्षण जे आहे ते अघोषित आरक्षण होतं, जे 100% जागा यांनी बळकावलेल्या होत्या. इंग्रजांच्या राजवटीमधल्या सगळ्या जागा यांनी बळकावल्या होत्या. आपल्या लोकांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणच नाही तर मग आपल्याला नोकरी कसं काय मिळणार. त्यामुळे इंग्रज राजवटीमध्ये आपल्याला काही नोकरी मिळालच नाही. सगळे आपले आई वडील जे होते, बुजुर्ग लोक सगळे अंगठे बहादूर होते. तेच अंगठे बहादूर आणि त्यांची कमाई काही नाही आणि शिक्षण नाही. त्यामुळे स्पर्धा करणार कोण. म्हणजे क्लर्कची पण जागा आपल्याला तेव्हा मिळालेली नाही आहे. मग या सगळ्या जागा कोणी बळकावल्या होत्या, या सगळ्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनीच बळकावलेल्या होत्या. आणि आता 30 या संविधानामुळे त्या आपल्याला 49.50% जागा राखीव झालेल्या आहे. तर हे जे काही षडयंत्र आहे हे षडयंत्र यांचं आपल्याला हाणून पाडायचं आहे. आणि म्हणून संविधानामध्ये जे तरतुदी आहेत, संविधानामध्ये आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही आहे. दुसरं म्हणजे संविधानावर जी काही तरतूद केलेली आहे ती सामाजिक निकष आहे, सामाजिक मागासलेपण आहे. आणि आपल्याला प्रतिनिधित्व म्हणून या आरक्षण दिलेलं आहे. आर्थिक निकष नाही आहे की या मागासवर्गाला या राज्य शासनामध्ये प्रतिनिधित्व असावं म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे क्लिअर कट लिहिलेलं असताना देखील सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीने संविधान विरोधी न्यायदान करण्याचं काम चालवलेलं आहे. म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी जी सर्वोच्च न्यायालयावर आहे ते सर्वोच्च न्यायालय संविधानाचं रक्षण करत नाही. कारण यापूर्वी जो काही निर्णय 5 सदस्यीय संविधान बेंचने जो निर्णय दिलेला होता, या अगोदरचं जे काही बेंच होता, घटनापीठ होतं सर्वोच्च न्यायालयाचं, त्याने 5 जजच्या खंडपीठाने निर्णय दिलेला होता संविधान पीठाने, व
SC ST मध्ये जे आहे वर्गीकरण लागू होणार नाही आणि आर्थिक निकषावर जे आहे क्रिमिनल पण लागू होणार. म्हणजे याच्या अगोदर जर 5 जजेसनी निर्णय दिलेला होता तर मग या 7 जजेसची नेमणूक करण्याची गरजच काय होती? हे संविधान पीठ होतं ना. मग ते 5 जजेसना काय अक्कल नव्हती का? हा, जर त्या 5 जजेसनी तुमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसनी जर तो निर्णय दिला होता की SC ST मध्ये जे आहे वर्गीकरणही लागू नये आणि हे क्रिमी लेअर पण लागू नये, मग आता कसं काय तुम्ही बदलतायत? म्हणजे तुम्ही सोयीनुसार जे आहे 5 ऐवजी 7चा बेंच केला आणि तुमच्या मताला अनुकूल असलेल्या न्यायाधीश नेमून तुम्ही आमचं खच्चीकरण करतायत का? म्हणजे हा उघड आपल्या SC ST वर अन्याय आहे आणि हा अन्यायाला आपण आताच वाचा फोडली पाहिजे, जेणेकरून हे केंद्र सरकार जे आहे मोदीजींचं, त्यांनी हा निर्णय जो आहे केंद्र सरकारचा म्हणजे या सर्वोच्च न्यायालयाचा तो निष्कासित करण्यासाठी घटना दुरुस्ती केली पाहिजे. आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने पुढे यावं लागेल. आणि म्हणून आपल्या प्रबुद्ध नगरमध्ये आपण आज बैठक घेतो आहे. आता ह्या बैठकीला जे आलेले नसतील त्या सर्वांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपली एकजूट कायमची राहिली पाहिजे आणि मोठ्या संख्येने मुलाबाळांसह 20 तारखेला भालेकर मैदान जे आहे तिथे उपस्थित राहायचं आणि प्रचंड मोर्चा आपण काढायचा. तो यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावा अशी आमची विनंती आहे.